महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में BHMS यानी भाषमा और CCMP होम्योपैथी स्नातकों के पंजीकरण के प्रस्ताव के विरोध में इंडियन मेडिकल एसोसिएशन यानी IMA के आह्वान पर नांदेड़ में डॉक्टरों ने 24 घंटे की हड़ताल शुरू कर दी। सुबह 6 बजे से शुरू हुई हड़ताल के चलते जिले भर के निजी अस्पताल, क्लिनिक और OPD सेवाएं प्रभावित रहीं, जबकि आपातकालीन ICU और अन्य BHMS CCMP धारकांना आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन देण्यासाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनला विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेक वर्षापासून केलेला आहे आणि ते नोटिफिकेशन मागे घ्यावं आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये CCMP धारकांना नोंदणी देऊ नये याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आपल्या देशामध्ये 4 पॅथी उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी। प्रत्येक जण ज्या पॅथीचा अभ्यास करतो त्याच पॅथीचे रुग्णांवर इलाज केले पाहिजेत हा मुख्य उद्देश नॅशनल मेडिकल कमिशन आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी या दोन्ही अपेक्स बॉडीचा आहे। जर समजा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून आम्ही होमिओपॅथीला विरोध नाही, आयुर्वेदाला विरोध नाही, युनानीला विरोध नाही, प्रत्येक पॅथीचं रुग्ण उपचारामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान ॲलोपॅथिक डॉक्टर्स किंवा आम्ही सगळेजण मान्य करतो। आमचा मुख्य मुद्दा हेच आहे की ज्या पॅथीचं तुम्ही शिक्षण घेता त्याच पॅथीचे उपचार तुम्ही रुग्णांवर केले पाहिजेत आणि 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून तुम्हाला ते सखोल ज्ञान प्राप्त होत नाही आणि याच्यामुळं रुग्ण उपचारांमध्ये बाधा येऊ शकते हा मुख्य मुद्दा आहे आणि आरोग्य सेवेवर याचे दूरगामी परिणाम होतील त्याच्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हा विरोध करत आहे। ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या सिनियर लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की काय पद्धतीने काल आदेश निघाले त्याचा विरोध म्हणून त्याच्या प्रखरतेने आज आम्ही हा आमचा मुद्दा मांडण्यासाठी आज कलेक्टर साहेबांजवळ आम्ही आमचं निवेदन दिलं आणि ह्या निवेदनाचा उद्देश एकच आहे की सामान्य जनतेला ह्याचा भेडसाव होऊ नये आणि ह्याच्यामध्ये आजच्या घडीला आम्ही कलेक्टर साहेबांसोबत सिव्हिल सर्जन सोबत बसून आम्ही त्यांना सांगण्यात आले की आज आम्ही आमची फक्त OPD आणि त्या पद्धतीने जे काही पेशंट येतील त्यांना आम्ही काही सुविधा देणार नाही, पण इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही आता अजूनही बंद केलेल्या नाहीये, कोणत्याही पेशंटची हेळसाळ होऊ देणार नाही। पण जर हा मुद्दा त्यांनी जर असाच जर तात्काळ ठेवला किंवा याच्यावर त्यांनी शासनाने जर प्रॉपरली निर्णय नाही घेतला तर ह्याला आमचा कडक विरोध राहील आणि त्याच पद्धतीने मी BJP वैद्यकीय आघाडीचा मी प्रमुख असल्याने मी सुद्धा ऍज अ डॉक्टर म्हणून ह्या गोष्टीला विरोध करतो की कोणत्याही पॅथीची प्रॅक्टिस कोणत्याही पॅथीनी करायला हे योग्य नाही, जेणेकरून पेशंटची हेळसांड होऊ शकते हा उद्देश आमचा आहे। आणि ह्या एकदम नांदेड IMAच्या वतीने मी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची माफी मागतो। खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा आजचा संप पुकारलेला आहे, कारण शासनाकडनं काल सायंकाळी 7 वाजल्यानंतर आम्हाला हे नोटिफिकेशन मिळालं की CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये LMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सी मध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना MNC मध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत, मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्याय व्यवस्थाही आम्ही सुचवलेले आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मिटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना सुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला। आंदोलन करताय तरी सुद्धा शासनाने हा नियम का काढला? शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। MBBS आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। ते त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाहीये। मागच्या महिन्यामध्ये शासनानं MBBS पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नाहीये। मग गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत हा मुद्दा खोडला जातो आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये MBBS आणि त्यापेक्षा जास्त शिकलेले डॉक्टर सुद्धा जात आहेत, त्यांना व्यवस्थित वातावरण मिळावं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं आणि सध्या तयार आहेत आणि प्रत्येक तालुका पेशला ब्रॉड स्पेशालिटीचे सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। कालावधीसाठी आपली सेवा बंद असणार आजचा दिवस हा आमचा टोकन स्ट्राईक आहे। आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत
आणि जर शासनानं नोंदणी आज केल्या तर तो इंडिपेंडेंट स्ट्राईक राहील. सर जर नोंदणी